नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अत्यंत आनंदाची बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करण्याबाबत शासनाने निर्गमित त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायच्या वाचूला आजच्या अपडेट सहित समजूला सुरू करूया। राज्य शासकीय वेतन पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जून 2024 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकी 5वा हप्त्याचे प्रदान करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक 20 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार आदेशित करण्यात आले आहे की राज्यातील सरकारी व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1/7/2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन व निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढील प्रमाणे नमूद केल्यानुसार जीपीएफ अथवा रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। यामध्ये निवृत्त वेतन धारकांना निवृत्त वेतन थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम ही जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सदर 5व्या हप्त्याची रक्कम ही माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तर यापैकी ज्यांना भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यामध्ये, तर ज्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन अथवा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही त्यांना रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। तसेच जे कर्मचारी हे दिनांक 1/6/2023 ते सदर निर्णयापर्यंत मृत्यू अथवा सेवानिवृत्त झाले असतील अशा कर्मचाऱ्यांना सदर 5व्या हप्त्याची रक्कम ही रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर वित्त विभागाच्या दिनांक 20/2/2019 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर दिनांक 1/6/2023 पासून व्याज अनुज्ञेय असणार आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी 7वा वेतन आयोग 5वा हप्ता थकबाकी अदा करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा। धन्यवाद।